नाशिक पुणे हमरस्त्यावरलं एक छोटंसं पण महत्वाचं गाव. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने गावाचा विकास असल्यानं मोठमोठ्या वाहनांची इथे कायम वर्दळ असते. मध्यभागी टुमदार गाव, चौफेर शेती आणि एका बाजूला औद्योगिक वसाहत अशी या गावाची सुबक रचना आहे. पण नाशिक सारख्या मोठ्या शहराच्या अगदी शेजारी असून या शिंदे गावाचा पाहिजे तसा विकास झालाय का? तर दुर्दैवानं नाही झाला. इतक्या मोक्याच्या ठिकाणी असून शिंदे गाव इतर गावांच्या तुलनेनं खूप मागे पडलंय. आणि याचं एकमेव कारण म्हणजे या गावाला गेले 15 वर्ष लाभलेलं नेतृत्व. या शिंदे गावात आतून चक्कर मारली तर काय दिसतं? घाण, कचरा, नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि रुदन. मंडळी, आमचा प्रश्न आहे, काय दिलं या गावानं गेल्या 10-15 वर्षात तुम्हाला? घाणीचं साम्राज्य, उघड्या गटारी, तुंबलेले मैला भरलेले संडास, प्रचंड असह्य दुर्गंधी, डास, किडे आणि रोगराई, उखडलेले रस्ते आणि खड्डे, भ्रष्टाचार, सामान्य माणसाकडे दुर्लक्ष. अरे, कुठे नेऊन ठेवलं हे पूर्वीचं आदर्श गाव? कधी बदलणार शिंदे गावाचं हे भकास चित्र? कधी होणार गावाचा कायापालट? हे होणार एप्रिल 2015 मध्येच. आणि कसं? होय, तुम्ही ठरवल्यावर. हा बदल घडवण्याची शक्ती फक्त तुमच्यात आहे. मंडळी, आता आपल्या शिंदे ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. आणि हाच तो क्षण आणि हीच ती वेळ बदलाची, परिवर्तनाची, प्रस्थापितांना धक्का देण्याची आणि आपल्या शिंदे ग्रामपंचायतीला नवीन जीवन देण्याची. होय मंडळी, हीच ती वेळ आहे नवजीवन पॅनलला बहुमताने विजयी करण्याची. ग्रामस्थांनो, आज आपला सगळा देश एका मोठ्या स्थित्यंतरातून जातोय. सर्व देशात एका परिवर्तनाची, नूतनीकरणाची मोठी लाट आलेली आहे. आणि हीच लाट आता येते आपल्या शिंदे गावात नवजीवन पॅनलच्या रूपाने. शिंदे गावाचा प्रचंड विकास करायचा असं ठरवून काही तरुण मंडळी एकत्र आली आणि स्थापन झालं नवजीवन पॅनल. गावाच्या खऱ्या विकासासाठी शिंदे गावाला नवीन जीवन देऊन हे गाव साऱ्या पंचक्रोशीत आदर्श गाव म्हणून निर्माण करायचंय. नवजीवन पॅनल तर्फे या गावाला नवीन ओळख द्यायची आहे. विकासाच्या नुसत्या गप्पा मारणाऱ्या धुरीणांना बाजूला सारून शिंदे गावाला नवीन संजीवनी देणाऱ्या या नवजीवन ग्रुपच्या लोकांना प्रचंड आत्मविश्वास आहे की आपण नक्की विजयी होणार आणि या गावाला नवीन जीवन देणार. म्हणूनच या अशा तरुण, तडफदार आणि जिद्दी नवजीवन पॅनलच्या पाठीशी आपण एक दिलाने उभं राहायला हवं. कशासाठी? तर आपल्या शिंदे गावासाठी, आपल्या गावाच्या भल्यासाठी. शिंदे ग्रामपंचायत निवडणूक 22 एप्रिल 2015 करता नवजीवन पॅनलचे उमेदवार हे आहेत. वार्ड क्रमांक 1 संतोष बहिरू जाधव यांची निशाणी आहे कपाट. लीलाबाई विष्णू मते यांची निशाणी आहे फलंदाज. पंढरीनाथ बाबूराव बोराडे यांची निशाणी आहे सुटकेस. नवजीवन पॅनल हा एक असा नवा ग्रुप आहे की ज्यांनी या गावाचा काटेकोर अभ्यास केलेला आहे. गावाच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडे कृती आराखडा देखील आहे. नवजीवन पॅनलचे हे सर्व उमेदवार काटेकोरपणे निवडले गेलेले आहेत. हे उमेदवार नवे असले तरी अनुभवी आहेत. ते फक्त विचारशील नसून कृतिशील देखील आहेत. सचोटीने आणि सच्चाईने वागणारे आहेत. प्रामाणिक आणि निष्ठावान आहेत. लोकांना कधीही मदत करण्याची त्यांची प्रचंड इच्छाशक्ती आहे. आणि यामुळेच
गावातल्या तरुणांच्या बरोबरच गावातले ज्येष्ठ नागरिक आणि विचारवंत हे नवजीवन पॅनलच्या पाठीशी आहेत. पूर्वीच्या थोर आणि महनीय सदस्यांचा नवजीवन पॅनललाच पाठिंबा आणि मार्गदर्शन आहे. तर हा जो नवजीवन पॅनल आहे, हा पॅनल गावचा काहीतरी विकास करील, गावामध्ये काहीतरी प्रगती करील, गावामध्ये काहीतरी दिसेल लोकांमध्ये. आणि एक विशेष आहे, मला एक विश्वास आहे, ही जी तरुण मंडळी आहे हे पैशाच्या पाठीमागे लागणारी नाही, हे कामाच्या पाठीमागे लागणारे, गावाचा विकास कसा होईल याच्या पाठीमागे लागणारे. तो मला असा विश्वास आहे या जो नवजीवन पॅनल जो आहे याला लोकांनी निवडून द्यावा. आणि मी आणि माझा प्रयत्न करील, मी सुद्धा या पॅनलला निवडून आणण्याचा प्रयत्न करील. या सर्व उमेदवारांचे मी प्रथम आभार मानतो का त्यांनी ती हिंमत दाखवलेली आहे आणि म्हणून या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने ते विजयी होतील. मंडळी, आपल्या शिंदे गावात फेरफटका मारला तेव्हाची परिस्थिती आता पाहू. यावर आपले आदरणीय नेते माननीय शशिकांत भाऊ जाधव काय म्हणतात ते आता ऐकू. या वार्डामध्ये अनेक ग्रामपंचायत सदस्य निवडून गेले, परंतु हा वार्ड अतिशय दुर्लक्षित राहिलेला आहे. आता आपण इथे बघू शकतो, या आंबेडकर पुतळा ते नायगाव रोड हा रस्ता इथे कंप्लीट झालेला नाहीये. यामध्ये जे पण सदस्य निवडून गेले यांनी कुठल्याही प्रकारचं इथं काम केलेलं नाहीये. वार्ड क्रमांक 3 मध्ये आपण बघू शकतो हा गटारीचा जो प्रश्न आहे हा भरपूर भयंकर आहे. इथे ही गटार गेल्या 8 ते 10 वर्षापासून अशीच आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतीने इकडे लक्ष दिलेलं नाहीये. या गटारीमुळे अतिशय इथे डास तयार होता, ग्रामस्थांना तकलीफ तयार होते. पूर्ण घाणीचं साम्राज्य आपण इथे बघू शकतो. आतापर्यंत सर्व वार्डातल्या गटरी झाल्या आणि हा मागासवर्गीय वार्ड असून त्याची एकही गटर झाली नाही. माझी समस्या अशी आहे का 3 वर्षामध्ये म्हणजे 3 सरपंच झाले तरी सुद्धा अजून या नालीचं कुठलाही काम केलं नाही. एखादं काम आज 5 वर्षामध्ये फक्त एवढं काम आहे 3 नंबर वार्ड मध्ये झालेले, बाकी गटारी संडासाची घाण तशीच. या ठिकाणी आपण बघू शकतो का दलित वस्ती सुधारणे अंतर्गत जो काही निधी येतो तो पूर्ण वार्डामध्ये पोहोचलेला नाहीये. या ठिकाणी आपण चावडी बघू शकतो, या चावडीची दुर्दशा झालेली आहे. आमचे नाव आले तर आमचे नाव कमी करायची, फक्त मतदानाच्या टायमाला हात जोडायचे, पाया पडायचं, आम्हाला लाजवायचे. उलट जेव्हा जेव्हा आम्ही राशन कार्डाचं समस्या मांडायला जर गेलो का आम्हाला डायरेक्ट सांगता 2000 रुपये लागतील आणि मतदान घ्यायला कसे काय येते हे. मग आम्ही समजा नागरिक नाहीये तर तुम्ही मतदान पण घेऊ नका ना. आणि त्याचे दाखले मागायला गेलं का मग सांगतात पहिले कर भरा, नंतर तुम्हाला दाखले मिळू शकत नाही. पाहायला ये नाही, काय लसी नाही, इकडे पाणी आहे का ना आहे, त्यांना काही गरज नाही आमच्या. या वार्डातील महिलांना आणि ग्रामस्थांना सांगू इच्छितो की या नवजीवन पॅनलला एकदा साथ द्या. मी शशिकांत जाधव, रमाकांत विष्णू साळवे आणि ताराबाई तानाजी जाधव आम्ही 3 या वार्डातून उभा आहोत. तर तुम्ही आम्हाला एकदा विकासाची एकच संधी द्या. या वार्डाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. तुमच्या काय समस्या इथं प्रामुख्याने? आम्हाला 10 वर्ष झाली इथं या जागेला येऊन. आमच्या बाया किंवा म्हणजे पुरुष असो का बाया असो उघड्यावर संडासला जाते. आम्हाला संडास आणि बाथरूमची सोय आणि आमच्या जे हे डोंगराचं पाणी जे येतं हे प्रत्येकाच्या घरातून शिरतं, इकून म्हणजे डायरेक्ट उतार असल्यामुळे घरामधून शिरतं. आम्हाला ही पाईपलाईन त्यागून पाहिजे, त्या बाजूने पाहिजे. पडीत जागा पडेल ना, द्या ना, तुम्ही काय देऊ शकत नाही. त्यागून एवढी ऐसपाई जागा पडेल असून सुद्धा तुम्ही घरातून पाईपलाईन घातल्या आणि काही टायमाला पाण्याचा स्फोट झाला तर घरातून उफळ निघत्या तरी कोणी मनाव सुद्धा घेत नाही. ग्रामपंचायतीवाले हा म्हणत्या देव देव करू करू म्हणत्या, म्हणजे 5चे पाडे 50 जे आहे ते आहेच. सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज शिंदे गावामध्ये 3 पॅनल लागलेले आहेत. त्या 3 पॅनलमध्ये एक पाठीमागच्या पॅनलने गेली 15 वर्ष सत्ता भोगली. त्याच्या अगोदर दुसऱ्या पॅनलने 10 वर्ष सत्ता भोगली. परंतु या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये शिंदे गावाचा कुठल्याही प्रकारे कायापालट झालेला नाहीये. शिंदे गावाची ज्या प्रमुख समस्या आहे त्या अजूनही तशाच सतावत आहे. पूर्ण ग्रामस्थांना याचा त्रास होत आहे. अनेक राज्यकर्त्यांनी इथे सत्ता उपभोगलेली आहे, परंतु या मंदिराचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीये. त्यासाठी नवजीवन पॅनल मारुती मंदिर आणि महादेव मंदिर यांचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर उभारणी तेथे केले जाईल. 2015ला शिवजयंती ही खूप मोठ्या उत्साहात साजरी केली गेली, परंतु एक अतिशय वाईट वाटतं का आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक नाहीये, तर नवजीवन पॅनलच्या माध्यमातून
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा उभारला जाईल आणि त्याची पुनर्बांधणी करण्यात येईल अशी मी नवजीवन पॅनलच्या वतीने आपणा सर्वांना ग्वाही देतो. मी मीनाक्षी ज्ञानेश्वर तुंगार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 4 मधून उमेदवारी करत आहे. नवजीवन पॅनल तर्फे उमेदवारी करत आहे. तर आपण सर्व नागरिकांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे ही मी तुम्हाला विनंती करते आणि नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचा मी माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न करेन आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार माझ्याकडून केला जाणार नाही हे मी वचन देते. बघितलं, गावात बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत. परिस्थिती अगदी अनुकूल आहे. नवजीवन पॅनल करता अगदी उत्तम आहे. नवजीवन पॅनलचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाजाला, सर्व जाती जमातींना घेऊनच पुढे जाणे आणि म्हणूनच शिवजयंती, महात्मा फुले पुण्यतिथी किंवा आंबेडकर जयंती आपले नवजीवन पॅनलचे सदस्य या उत्सवात सक्रिय सहभागी होतात. आपल्या लक्षात आलं असेल की इथले तरुण युवक नवजीवन पॅनलच्या पाठीशी आहेत. शिंदे गावातील लोकांना आवाहन करतो की नवजीवन पॅनलमध्ये जे काही उमेदवार आहे ते सर्व तरुण आहे आणि माझी अपेक्षा आहे की आमच्या ज्या सर्वसामान्य समस्या आहेत ते हे नक्की सोडवतील आणि आमचा सर्व तरुणांचा नवजीवन पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा आहे. इथल्या महिला नवजीवन पॅनलच्या पाठीशी आहेत. ते आमच्या समस्या काही मागच्या सदस्यांनी पूर्ण केलेल्या नाहीये. तर आता तरी आम्हाला असं वाटतं की या नवजीवन पॅनलने आमच्या समस्या सोडवाव्या आणि आम्हाला समाधानी करावं एवढीच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि या तरुण वर्गाला एक वेळेस तरी त्यांनी पाठिंबा द्यावा, सगळ्या कामगारांनी, आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी, हीच माझी कळकळीची विनंती आहे. त्यात माझा पण सहभाग आहे, माझ्या कुटुंबाचा बी सहभाग आहे. इथले व्यापारी नवजीवन पॅनलच्या पाठीशी आहेत. नवजीवन पॅनल काम करू शकतो का, कारण होत करू मुलं सगळी ते करू शकतो. इथले शेतकरी नवजीवन पॅनलच्या पाठीशी आहेत. सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आमच्या नवजीवन पॅनलला आपण भरघोस मतांनी विजय करावा. इथला उद्योजक नवजीवन पॅनलच्या पाठीशी आहे. तर अशा लोकांना तुम्ही निवडून द्या का जे काम करतील, गावाचा विकास करतील, अशा लोकांना निवडून द्या. थोडक्यात शिंदे गावातला सर्व समाज यावेळेस नवजीवन पॅनलच्या पाठीशी आहे. आणि आता वेळ महत्वाची आहे, बदलाची आहे. तेव्हा आता गंभीर व्हा. आता चुकलात तर 5 वर्षाचं महानुकसान होईल. फक्त आणि फक्त नवजीवन पॅनलच आपल्या शिंदे गावाची प्रगती करू शकतं. आपला मतदानाचा महत्वाचा हक्क बजावा. शिंदे ग्रामपंचायत निवडणूक 22 एप्रिल 2015. प्रचंड संख्येनं मतदान करा आणि नवजीवन पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. प्रचंड बहुमताने विजयी करा. शिंदे ग्रामपंचायत निवडणूक 22 एप्रिल 2015.